Chemistry. Chemistry. C means community. H means health. E means environment. M means medicine. I means industry. S means science. T means technology. R means research, and Y means you. Okay, so the chemistry is nothing but what? Community, health, environment, medicine, industry, science, technology, research, and you. Hello students, first of all I would like to welcome you all in our GIB family. Okay, so my name is Reshma Ghatte and teach you a very interesting subject, that is chemistry. So what is mean by chemistry? Before going to start actual syllabus, I would like to tell you what is chemistry. Okay, आता केमिस्ट्रीला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता? केमिस्ट्रीला तुम्ही म्हणता रसायनशास्त्र. ओके, पहिले 2-3 क्लास तेवढंच मी मराठी किंवा इंग्लिश, मराठी अँड हिंदी यूज करणार. नंतर मी कंटिन्युअसली तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवणार. ओके, सो तुम्ही इंग्लिश शिकायला ट्राय करा. इट इज व्हेरी सिंपल लँग्वेज. सो केमिस्ट्रीला आम्ही काय म्हणतो? रसायनशास्त्र. ओके, तुम्ही ऑलरेडी यू लर्न अबाउट द केमिस्ट्री इन युअर प्रीवियस स्टँडर्ड. ओके, सो व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री हियर? केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स. हे केमिस्ट्री काय आहे? हे सायन्सची एक शाखा आहे. केमिस्ट्री इट इज अन ब्रांच ऑफ सायन्स. सो आई विल राइट द डेफिनेशन. केमिस्ट्री it is a branch of science which deals with the study of matter, which deals with the study of matter, study of matter and its composition properties, composition, structure and properties, structure and properties. Okay, so what is mean by chemistry? Chemistry it is an branch of science. म्हणजे केमिस्ट्री काय आहे? हे एक सायन्सची शाखा आहे. ओके, आफ्टर दॅट इट इज विथ स्टडी ऑफ मॅटर. केमिस्ट्री मध्ये आम्ही कशाचं स्टडी करतो? आम्ही एक मॅटरचं स्टडी करतो. नाउ यू मस्ट बी वंडरिंग अबाउट व्हॉट इज मीन बाय मॅटर. तुमचं माइंड मध्ये क्वेश्चन येणार, मॅम काय सांगणार आहे? केमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ मॅटर. आता मॅटर म्हणजे काय? मॅटर मीन्स व्हॉट? एनीथिंग विच कॅन ऑक्युपाय स्पेस. ओके, मॅटर मीन्स व्हॉट हियर? मॅटर is nothing but what? Anything which occupies, anything which can occupies a space. Okay, त्याला काय म्हणतो आम्ही? मॅटर. फॉर एक्झाम्पल, इफ आय टेक दिस डस्टर. ओके, काय केले मी? हे डस्टर घेतले. Okay, now if I place this duster on my hand, काय केले मी? डस्टर घेतले आणि माझ्या हातावर ठेवले. Before I placing it, my hand is empty. Yes or no? Now I taken this duster and I will keep on my hand. Means what? The duster is taken this place. Whatever the empty space is present in my hand, that place will be taken by this duster. So we call this duster is nothing but what? Matter. So anything which can take the space. असं कोणतीही वस्तू जी स्पेस घेते, ओके, एम्प्टी स्पेस घेते, त्याला आम्ही काय म्हणतो? मॅटर म्हणतो. सो
we are studying about the matter and its composition. Composition means what? ते matter कशाने तयार झाले, ओके, ते तयार करण्यासाठी आम्ही काय काय यूज केलंय त्याला आम्ही काय म्हणतो, composition. So chemistry is nothing but it is an study of matter and its composition. Now structure, we can also study about the structure. Now I tackle this duster. What is the structure? What is the shape of this duster? याचा shape काय आहे, ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे सुद्धा स्टडी आम्ही काय करतो, स्टडी आम्ही केमिस्ट्री मध्ये करतो. Along with what is the property of that matter, okay, property of the matter. Property means ते काय काय गुणधर्म दाखवते, ओके, कुठल्या शेप मध्ये आहे, त्याचे यूज काय आहे, सगळे प्रॉपर्टीज आम्ही केमिस्ट्री मध्ये आपण स्टडी करतो. सो I hope you understand what is meant by chemistry. You should remember only chemistry is nothing but it is an study of matter. Matter म्हटलं तर काय, अशी एखादी वस्तू किंवा असे कोणतेही वस्तू जे काय घेते, स्पेस घेते, जे काय ते घेते, काय जागा घेते, त्याला काय म्हणतो मी, मॅटर. सो इट इज डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड इट्स कंपोजिशन. ओके, मॅटर कशाने बनलंय, त्याचं कंपोजिशन घेते, त्याला काय म्हणतो, कंपोजिशन. त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचे प्रॉपर्टीज काय, हे आपल्याला आम्ही सगळ्याबद्दल ज्या सायन्सच्या ब्रँच मध्ये स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, केमिस्ट्री. ओके, सो नाउ व्हॉट एव्हर आय टोल्ड, दिस इज अबाउट केमिस्ट्री. नाउ दिस केमिस्ट्री इज हॅव्हिंग अ डिफरंट ब्रँचेस. ओके, लॉट ऑफ ब्रँचेस आर प्रेझेंट इन द केमिस्ट्री. केमिस्ट्री मध्ये काय आहे, मोर नंबर ऑफ ब्रँचेस, खूप ब्रँचेस प्रेझेंट आहे. बट आय विल टेल अ 3 इम्पॉर्टंट ब्रँचेस. So first will be the next point will be the branches of chemistry. Branches means like shakha. Okay, what are the different branches are present in the chemistry? So I already told there are many branches are present in the chemistry, but I am taking here 3 important branches. So first will be the organic chemistry. Second will be the inorganic chemistry. And third will be the physical chemistry. Okay, so chemistry चे किती branches आहेत, 3 branches आहेत. First will be the organic chemistry, second will be the inorganic chemistry, and third will be the physical chemistry. Means there are many branches. I already told chemistry is having many branches, but I am telling only 3 important branches. First will be the organic chemistry, second will be the inorganic chemistry, physical chemistry, third will be the physical chemistry. हे तुम्ही PUC फर्स्ट इयर आहे, सेकंड इयरला शिकणार आहात. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये डिफरंट चॅप्टर आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये यू हॅव डिफरंट चॅप्टर अँड अलॉंग विथ फिजिकल केमिस्ट्री यू हॅव अगेन डिफरंट चॅप्टर. सो फर्स्ट विल स्टडी अबाउट व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय तुम्ही शिकायचं. तुम्हाला काय माहिती, केमिस्ट्री म्हणजे काय समजलं आता. केमिस्ट्री म्हणजे इट इज अ स्टडी ऑफ मॅटर. ओके, and its composition, structure and property. Now you should know what is mean by organic chemistry. अभी we learn about organic chemistry म्हणजे काय. Okay, so now we study about what are the different branches of chemistry. We have already 3 branches. First will be the organic chemistry, second will be the inorganic chemistry, and the third will be the physical chemistry. So first we study about what is mean by organic chemistry. Okay, chemistry च्या 3 branches आहेत.
कंपाउंड. ओके, सो अशी एक ब्रँच की ज्यामध्ये कार्बन कंपाउंड प्रेझेंट आहे. ओके, व्हॉट आर द कंपाउंड्स आर प्रेझेंट दॅट कंटेन कार्बन. अशी एक ब्रँच की ज्या कंपाउंड मध्ये कार्बन प्रेझेंट आहे त्या कंपाउंड स्टडी आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करतो. त्याला आम्ही काय म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो वी कॉल इट इज अ स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाउंड. वी कॉल इट इज अ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो यू शुड रिमेंबर दॅट अशी एक केमिस्ट्रीची ब्रँच आहे की ज्यामध्ये अशा कंपाउंड स्टडी करतो की कार्बन प्रेझेंट आहे. ओके, कंपाउंड मध्ये ज्या कंपाउंड मध्ये कार्बन प्रेझेंट आहे त्या कंपाउंडची स्टडी आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करतो. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फॉर एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड इज युरिया. युरिया इज द फर्स्ट कंपाउंड विच इज प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. युरिया हा पहिला कंपाउंड असा आहे की तो लॅब मध्ये प्रिपेअर केला आहे. ओके, दॅट इज अ फर्स्ट कंपाउंड विच इज प्रिपेअर्ड इन लॅब. युरिया हा फर्स्ट कंपाउंड आहे तो लॅब मध्ये प्रिपेअर केला आहे. सो इन युअर माइंड क्वेश्चन इज अराइज व्हॉट इज मीन बाय युरिया. ओके, युरिया हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की युरिया हे फार्म मध्ये यूज केलं जाते ऍज अ फर्टिलायझर मध्ये. ओके, युरिया तुम्ही फार्म मध्ये म्हणजे शेतामध्ये तुम्ही युरिया यूज करता ऍज अ फर्टिलायझर. आता फर्टिलायझर म्हणजे काय, इन मराठी व्हॉट वी कॉल द फर्टिलायझर तणनाशक. ओके, काय काय अनवॉन्टेड क्रॉप्स तुमच्या शेतामध्ये उगवतात त्याला तुम्ही किल करायचे असलं तर तुम्ही फर्टिलायझर्स यूज करता, डिफरंट तणनाशक यूज करता, त्याला काय म्हणतो मी फर्टिलायझर म्हणतो. ओके, सो युरिया इज that fertilizer act as a fertilizer and it is the first compound which is prepared in laboratory and it is the first organic compound. So you should remember that which is the first organic compound which is prepared in laboratory. Urea is the first organic compound which is prepared in the laboratory. So this is your basic information about the organic compound. It is nothing but what study of carbon compound, carbon containing compound. अशी एक ब्रँच की ज्यामध्ये असे कंपाऊंड प्रेझेंट आहे की त्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे आणि त्या कंपाऊंड स्टडी आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करतो. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड फर्स्ट टाइम लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर झाला तो कोणता आहे युरिया. युरिया हा फर्स्ट कंपाऊंड आहे की तो लॅब मध्ये प्रिपेअर केलेला आहे आणि ते युरिया कशासाठी यूज करतो आम्ही तणनाशक म्हणून म्हणजे फर्टिलायझर म्हणून आम्ही आपल्या फार्म मध्ये यूज करतो. So you should remember which is the first organic compound prepared in laboratory will be the urea. Okay. After that, we'll move to the next that is the inorganic chemistry. Before that, I'll write what is the chemical formula of urea. So, first organic compound prepared in laboratory. The chemical formula will be NH2 C double bond O NH2. This is your chemical formula of the urea. आणि हे कशासाठी यूज करतो आम्ही, हे आम्ही फार्म मध्ये फर्टिलायझर म्हणून यूज करतो. फार्म मध्ये काय करतो आम्ही हे फर्टिलायझर म्हणून यूज करतो. ओके, नाउ वी मूव टू द नेक्स्ट ब्रांच ऑफ द केमिस्ट्री that is second will be the inorganic chemistry. अशा कंपाऊंडची स्टडी करतो की त्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. ओके, आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज अपोजिट टू दॅट ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे अशी एक ब्रँच की ज्यामध्ये अशा कंपाऊंडची स्टडी करतो की त्यामध्ये कार्बन अब्सेंट आहे. ओके, सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, स्टडी ऑफ कंपाऊंड which do not contain carbon, which do not contain carbon. Study of the compound which do not contain carbon. अशी एक ब्रँच की ज्यामध्ये आपण कंपाऊंड स्टडी करतो त्या कंपाऊंड मध्ये कार्बन प्रेझेंट नसते म्हणजे कार्बन अब्सेंट असते, त्या ब्रँचला आम्ही काय म्हणतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो एक्झाम्पल विल बी NaCl. Okay, so what is mean by NaCl?
शास्त्रामध्ये एक केमिस्ट्री लँग्वेज. दिस NaCl we call sodium chloride and here mother tongue we call it as namak. That is nothing but what salt. We are using salt. The salt is nothing but what sodium chloride. So it is an inorganic compound. I am given one example, that is NaCl. It is a sodium chloride. We call it as namak or it is also called as salt. So we are using this in home, okay, day to day life. So this is about inorganic chemistry. So inorganic chemistry is nothing but study of compound which do not contain carbon. अशा कंपाउंडचा स्टडी करतो की ज्यामध्ये कार्बन अब्सेंट असते. ओके, अशा कंपाउंडचा आपण स्टडी करतो की ज्यामध्ये कार्बन अब्सेंट असते, त्याला काय म्हणतो आम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. नाउ विल मूव टू द नेक्स्ट, दॅट इज लास्ट ब्रांच, दॅट इज फिजिकल केमिस्ट्री. Physical chemistry. Okay, so physical chemistry, it is a branch of chemistry. It is also a branch of chemistry which deals with study of the physical property of substance, physical properties of the substance, their composition, and transformation. Okay, what is meant by physical chemistry? Physical chemistry, it is a branch of chemistry which deals with study of physical properties of the substance. अशी एक ब्रँच आहे की केमिस्ट्रीची की ज्यामध्ये आपण फिजिकल सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीचा स्टडी करतो. काय फिजिकल प्रॉपर्टी असणार त्याची? फिजिकल प्रॉपर्टी लाईक टेम्परेचर. ओके, पर्टिक्युलर कंपाऊंड किती टेम्परेचर आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, बॉइलिंग पॉइंट काय आहे, त्याचं मेल्टिंग पॉइंट काय आहे, याच्याबद्दल आम्ही स्टडी करतो इन फिजिकल केमिस्ट्री. म्हणजे एक कंपाऊंड, व्हॉट एव्हर द कंपाऊंड्स आर प्रेझेंट, त्या कंपाऊंडचे फिजिकल प्रॉपर्टीज काय काय, त्याचं कलर काय आहे, त्याचं स्मेल काय आहे, त्याची टेस्ट काय आहे, त्याचं मेल्टिंग पॉइंट किती आहे, त्याचं किती टेम्परेचर, कोणत्या टेम्परेचरला ते मेल्ट होतंय, कोणत्या टेम्परेचरला ते बॉईल होते, याची आपण स्टडी एका ब्रँच मध्ये करतो आणि त्या ब्रँचला आम्ही काय म्हणतो फिजिकल केमिस्ट्री. इन मराठी वी कॉल फिजिकल केमिस्ट्री एज अ भौतिक शास्त्र. व्हॉट वी कॉल भौतिक शास्त्र. So you should remember physical chemistry is nothing but what? It is a branch of chemistry which deals with a physical property of substance and their composition. ते कशापासून बनलेलं आहे त्याची आपण स्टडी फिजिकल केमिस्ट्री मध्ये करतो. So when I start this class, I already told there are so many branches of chemistry. Chemistry is a very big. So I told there are very much branches are there, but I told only three important branches. First will be the organic chemistry, second will be the inorganic chemistry, and the last will be the physical chemistry. So what is meant by organic chemistry? It is a branch of chemistry deals with study of carbon containing compound. Okay, अशी एक ब्रँच आहे केमिस्ट्रीची की ज्यामध्ये असे कंपाऊंड आहेत की त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, त्याची स्टडी आम्ही कशात करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक मध्ये आम्ही काय करतो असं कंपाऊंड की ज्यामध्ये कार्बन अब्सेंट आहे, त्या कंपाऊंडची मी स्टडी करतो, त्याला आम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. आणि फिजिकल केमिस्ट्री असे हे अशी एक ब्रँच आहे केमिस्ट्रीची की ज्यामध्ये इट इज विथ अ फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी कंपाऊंडचे फिजिकल प्रॉपर्टीज
आम्ही स्टडी कशात करतो, फिजिकल केमिस्ट्री. व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज? फर्स्ट विल बी द टेम्परेचर. व्हाट इज द कलर ऑफ दैट कंपाउंड? व्हाट इज द smell of that compound? At what temperature the compound will be melt? At what temperature compound will be boil? Okay, ते प्रॉपर्टी आम्ही कुठला ब्रांच मध्ये स्टडी करतो, फिजिकल केमिस्ट्री. सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आर डिफरंट ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. नाउ व्हाय वी शुड रिक्वायर टू स्टडी केमिस्ट्री. ओके, आम्ही केमिस्ट्रीचं का स्टडी करायला पाहिजे, का केमिस्ट्री आपल्याला रेग्युलर लाईफ मध्ये यूज आहे. I will tell that also. What is the main importance of chemistry, or what is the use of chemistry? Chemistry चा काय उपयोग आहे, आम्ही का स्टडी करायला पाहिजे. ओके, सो केमिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे काय आहे, केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की ज्यामुळे आपण हे केमिस्ट्री रेग्युलर लाईफ मध्ये आपलं यूज करतो. वी कॅन यूज दिस केमिस्ट्री डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफ, हाऊ वी कॅन यूज डे टू डे लाईफ? वेन यू वेकअप इन द मॉर्निंग यू रिक्वायर टी. ओके, मला माहिती आहे सगळ्यांना चहा आवडतो आणि सगळेजण मॉर्निंग उठल्यानंतर सगळे चहा पितात. ओके, सो तुम्ही मला मॅडम इथे चहाचा काय संबंध सांगाल, चहा कुठं आणि केमिस्ट्री कुठं? So both are related to each other. If you want to make tea also, for making tea also we require some chemical concept. Okay, we require some chemical concept. So in that case we require day-to-day life we using chemistry. How it will happen I will show in my video. Okay, now let us study that why the chemistry is important in our regular life. इट मीन्स केमिस्ट्री आपल्या रेग्युलर लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणाल केमिस्ट्रीचं का स्टडी करायचं आम्ही, त्याचं काय यूज आहे. सो आय विल टेल वाय द केमिस्ट्री यू आर स्टडिंग रेग्युलर लाईफ अँड व्हॉट इज द यूज ऑफ द केमिस्ट्री इन डे टू डे लाईफ. सो द फर्स्ट विल बी द when you wake up in the morning, first you need tea. That is your everyone's tea will be the favorite. Okay, everyone like tea. So when you wake up in the morning you require tea. That is, तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय लागते, चहा लागते. ओके, नाव तुम्ही थिंक करत असणार मॅडम हे चहाबद्दल का सांगाले, चहाचं आणि केमिस्ट्रीचं काय रिलेशन आहे. ओके, सो आय विल टेल यू दॅट when chemistries also have a practical application. Okay, we are using chemistry day to day life. Chemistry is surrounding us. Chemistry हे सगळीकडे आहे. Okay, so how we'll prepare chai and how the chemistry will be helpful to make a chai. Means when you want to prepare tea, there is something we are using chemistry to making chai also. How? Okay, so अब हम चलते हैं हाउ टू मेक टी एंड लेट अस सी दैट चाय बनाने के लिए हमें कितनी केमिस्ट्री लगती है. ओके, और हम जो केमिस्ट्री लगती है वो सभी टॉपिक के नाम उस चाय में आते हैं और हमें 2 साल में पढ़ने वाले हैं. ओके, आता आपण स्टडी करायचे की चहा प्रिपेअर करताना केमिस्ट्रीच्या कोणकोणत्या कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत. सो द फर्स्ट विल बी द लेट अस गेट डाऊन टू मेकिंग चाय अँड फिगर आउट द केमिस्ट्री. जो तुम्ही जसं तुम्ही चाय प्रिपेअर कराल तसं तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकबद्दल माहिती मिळते आणि तुम्हाला वेगवेगळ्या केमिस्ट्री कन्सेप्टबद्दलसुद्धा समजते. ओके, सो let us see that all the process to make tea and also in process of making tea how much chemistry we are using. Okay, so the first I will start now to make a chai. Okay, so चाय करताना आपल्याला काय पाहिजे, we have here different steps. चाय बनाने के लिए हमें क्या चाहिए, डिफरेंट स्टेप. उसमें कौन कौन से केमिस्ट्री के कंसेप्ट लगते हैं अभी हम समझते हैं. सो फर्स्ट व्हेन यू वांट टू मेक अ टी यू हॅव टू गो टू नियर टू द गॅस अँड यू विल ऑन नॉब. ओके, तुम्ही काय करता, गॅसजवळ जाता, गॅसचं नॉब ऑन करता. गॅसचं नॉब ऑन केल्यानंतर त्यातून हायड्रोकार्बन गॅस प्रोड्यूस होतोय.
ओके, त्यातून काय होते, हायड्रोकार्बन गॅस प्रोड्यूस होते. ते हायड्रोकार्बन गॅस हीट प्रोड्यूस करते आणि त्याच्याबद्दल आम्ही स्टडी करणार आहोत इन हायड्रोकार्बन ॲज अ इन टॉपिक. ओके, नाव दॅट हायड्रोकार्बन विल बी प्रोड्यूस हीट. हायड्रोकार्बन काय करते, हीट प्रोड्यूस करते, त्यामुळं इट विल प्रोड्यूस हीट, म्हणून आपलं गॅस ऑन होते. ओके, सो वेन इट इज प्रोड्यूस हीट, हाऊ मच हीट विल बी रिलीज, म्हणजे किती हीट बाहेर पडते त्याची स्टडी आम्ही कशात करणार आहोत, थर्मोडायनॅमिक्स टॉपिक. ओके, हाऊ मच हीट इज रिलीज वेन वी ऑन द गॅस, दॅट विल बी स्टडीड इन थर्मोडायनॅमिक टॉपिक. नाऊ यू लुक ॲट द कलर ऑफ द फ्लेम. तुम्ही ते जाळ लागले ना, त्याच्याकडे बघा, कोणता कलर आहे हा, दॅट कलर विल बी ब्ल्यू इन कलर. ओके, वाय द फ्लेम इज हॅव्हिंग पर्टिक्युलर ब्ल्यू कलर, द क्वेश्चन इज अराइज नो, that will tell in a new topic, that is atomic structure. So atomic structure मध्ये तुम्हाला काय स्टडी करायला मिळणार, the flame, whatever the flame is produced, that flame why it is in blue color, ते ब्ल्यू कलरचं फ्लेम का आहे हे तुम्ही कशात स्टडी करणार, हे तुम्ही atomic structure मध्ये स्टडी करणार. ओके, नाउ यू विल अंडरस्टँड दॅट वेन यू वॉन्ट टू मेक, you are getting so many process. At starting only we required 3 process, that is which is include chemistry. First will be the atomic structure and others, hydrocarbons, thermodynamics. Next you required to make tea, you required what, utensil is nothing but what, pot. Okay, that pot is having 2 components. First will be the metal and metallic components, and second will be it is having one handle. Okay, that metallic component we are studying in a different chapter, that is we call it is an electrochemistry. मेटॅलिक कंपाऊंड ते कशापासून बनले हे आम्ही कशा स्टडी करणार आम्ही, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. अँड दॅट हँडल इट इज मेड अप बाय प्लास्टिक, सो वी कॉल इट इज अन पॉलिमर. सो विल स्टडी अबाउट इन पॉलिमर चॅप्टर. ओके, now that plastic will be produce insulation, when I put that pot on the gas, first I will add there water. Okay, so water, the chemical formula of water is now H2O. Chemical formula of water will be H2O. Now after few seconds water will be start boiling, after few seconds or the few minutes. Okay, थोड्या वेळानं water काय होते, बॉईल व्हायला स्टार्ट करते. ओके, ते बॉइलिंग कसं होते याची स्टडी आम्ही दुसऱ्या टॉपिकमध्ये करणार होते, त्या टॉपिकला आपण स्टेट्स ऑफ मॅटर म्हणतो. ओके, वेन यू स्टार्ट टू बॉईल त्याची स्टडी आम्ही कशात करतो, स्टेट्स ऑफ मॅटर. सो नाउ वी आर ॲडिंग, आफ्टर वेन यू स्टार्ट बॉइलिंग वी आर ॲडिंग देअर टी पावडर. ओके, अँड दॅट टी पावडर, इफ यू लुक ॲट द टी पावडर, तुम्ही जर टी पावडर बघितला असला तर त्याच्यामध्ये काय असते, फाईन ग्रेन्स, अगदी ते फाईन ग्रेन्स, एकदम लहान बारीक कण असतात टी पावडरचे. ओके, नाउ इफ आय ॲड दॅट टी पावडर इन टू द वॉटर, आता काय केले मी, टी पावडर वॉटरमध्ये ॲड केले. ओके, इफ आय ॲड दिस टी पावडर इन टू द वॉटर, नाउ I added the tea powder into the water. What is happened there? Water will be interact with that tea powder. Water काय करते, टी पावडर बरोबर रिॲक्ट होते. ओके, दॅट वी कॉल इट इज अन, वॉटर इज हॅव्हिंग सम डिझॉल्विंग प्रॉपर्टी. ते काय करते, थोडं टी पावडरला डिझॉल्व करून एक्स्ट्रॅक्ट फॉर्म करते. ओके, इट विल फॉर्म वन एक्स्ट्रॅक्ट. ओके, सो that will be studied about the solubility of water in a new chapter that we call it is an solution. Okay, we call it as a solution. Now the next step is to add sugar. Okay, we are adding sugar, no, साखर आम्ही ॲड करतो ना टी तयार करताना. So next step will be sugar. If you see the sugar, you are getting a crystals, fine crystal. The shape of the sugar will be it is having a crystal like geometry. Okay, now that shape or the geometry of the sugar you are studying in a new chapter, that is solid state. शुगरचं शेप कसं असते और जे जॉमेट्री कशी असते त्याच्याबद्दल आम्ही सॉलिड स्टेटमध्ये स्टडी करायचं. ओके, नेक्स्ट विल बी द नेक्स्ट स्टेप, वी आर स्टडिंग दॅट शुगर प्रॉपर्टी, वी आर स्टडिंग इन अ सॉलिड स्टेट. नाउ let me tell you that how sugar is present there in crystalline state. Okay, so in solid state sugar will be present in crystalline state, and the next step we are using milk, we are adding the milk. Okay, milk is not actually liquid, milk हे काय आहे, लिक्विड नाही, but
वी कॉल इट इज अन कोलाइड. ओके, मिल्क हे कोलाइड आहे. आणि कोलाइड म्हणजे काय, विल स्टडीड इन अ न्यू चॅप्टर दॅट इज सरफेस केमिस्ट्री. ओके, कोलाइड म्हणजे काय, आम्ही कशा स्टडी करणार आहोत, सरफेस केमिस्ट्रीमध्ये स्टडी करणार आहोत. सो नाऊ आय ॲडेड ऑल द इन्ग्रेडियंट विच इज रिक्वायर्ड टू मेक टी. चहा तयार करण्यासाठी काय काय ॲड करायला लागते ते आता मी सगळं ॲड केलेलं आहे. ओके, नाव द प्रोसेस विल बी फिनिश. सो यू विल अंडरस्टँड दॅट एक चहा तयार करण्यासाठी आम्हाला इतक्या साऱ्या केमिकल प्रोसेस लागतात. सो इट इज़ नथिंग बट वॉट, एक चाय बनाने की प्रोसेस के लिए हमें ऑल केमिकल चेंज प्रोसेस लगते हैं. ओके, सो हमें पता चल गया कि हाउ मच केमिकल और हाउ मच हीट इज़ रिक्वायर्ड. वॉट एवर हीट इज़ रिक्वायर्ड टू मेकिंग चाय, वी आर स्टडिंग इन दैट थर्मोडाइनमिक्स टॉपिक. बट चाय बनाने के लिए कितना टाइम लगता है ये हम स्टडी करेंगे केमिकल कायनेटिक्स में. ओके, चहा तयार करण्यासाठी किती टाइम लागते हे आम्ही केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. नाव आवर टी इज completed, but if you want to a good tea, you have to cover that tea with one plate. Okay, now I cover that tea with one plate. After few seconds, if I take that plate and if I look at back side of that tea, what happen, droplets will be present there. Okay, droplets on the underside of the lid will be present. That droplets, why the droplets are come on that plate, we are studying. This will be in equilibrium topic. Okay, we are studying the droplet which is present in that equilibrium topic. So you understand that, before I conclude, you understand that there are so many concepts which is involved in just making tea. Means केमिस्ट्रीच्या इतक्या साऱ्या कन्सेप्ट फक्त एक टी तयार करायला आम्ही यूज करतो. सो तुम्हाला समजलं असेल की रेग्युलर लाईफमध्ये केमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन काय आहेत. सो एक टी तयार करण्यासाठी आम्ही इतके सारे टॉपिक स्टडी करणार. दॅट इज अ थर्मोडायनॅमिक्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, पॉलिमर, स्टेट्स ऑफ मॅटर, सोल्युशन, solid state, surface chemistry, kinetics and equilibrium. Okay, so I hope you understand what is the main use of your chemistry. So if you have any doubts about today's class, you have to ask me. Okay, I hope you understand today's concept, what is the use of chemistry, what is mean by chemistry, and what are the different branches of chemistry. Thank you.